सावित्री. धर्म बाटवतेच म्हणतायत. मग तू परत फिरलीस? परत कशी फिरेल? मी बोलले पप्पांना लग्न केलं तर याच मुलाशी करेल म्हणून, नाहीतर करणारच नाही. आणि हो, हुंडा द्यायलाही तयार झालेत पप्पा. आणि 4 व्हीलर? ती सुद्धा. सहा महिने झाले लग्नाला, तुझा बाप अजून चांदीची भांडी देतोय. भांड्यांशिवाय आज घरातच घेतलं असते. घर बाटवलंच आमचं. सुख जो दे रे, दुख जो ले रे. सगळं आई बाबाला जाऊन सांगते. लाज नाही वाटत कुत्रे? काय गे असं सांभाळायचं का? आणि ते बाळ बी माझं नाही. माहेरला गेली होती तिकडे तोंड काय केलं असं. आपण 25 लाख घेतलं वगैरे घ्यायचं नाही. निघ. असे असंख्य रोग शतकांपासून जपडून बसलेत या मानवजातीला. फक्त आणि फक्त शिक्षण हा एकमेव उपाय आहे साऊ. आज तू मागे फिरलीस तर तुझ्या या लेकी या पुरुषी जाचाला कंटाळून एखाद्या विहिरीत किंवा झाडाच्या फासावर लटकताना दिसतील तुला. पण जर शिकल्या तर मुक्त करतील स्वतःला या पिढ्यानपिढ्याच्या दोरखंडातून. आणि तेव्हा तुझी माथ्यावरची जखम रक्त नाही साऊ, तर गुलाल बनेल त्या सर्व स्त्री सन्मानांचा. वैभवी, तू परत फिरलीस? हो, आणि बोलले पप्पांना की प्रेम चुकलं माझं म्हणून. ह्या एज्युकेशनच्या डिग्र्या काय फक्त कपडे आणि धुणी भांडी धुवायला नाही, तर सन्मानानं स्वावलंबी जगण्यासाठी मिळवल्यात. मी जन्म देणारी येईल, मला खरेदी नाही करू शकत. मग आत्ता का परत फिरली? ज्योतिरावांच्या बायकोनं काय फाटके आणि शेणामुतानं भरलेल्या कपड्यांमध्ये शाळेत शिकवायचं का? दुसरी साडी घ्यायला आले होते.